प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली सीईटी आणि नीट साठीची विजेता 2025 ही सिरीज सुरू आहे आणि याच्यामध्ये 7व्या भागामध्ये आपण थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर पाहिला, पण त्याचा हाफच पार्ट पाहिला आणि आपल्याला खूप महत्वाचं आपल्या डोळ्यापुढे प्रश्न उभा राहतो की जो एकदा प्रोसेस नंतरचा जो पुढचा भाग आहे, हीट इंजिन, रेफ्रिजरेटर, एसी, हीट पंप, कार्नोट सायकल, कार्नोट इंजिन आणि स्टर्लिंग सायकल, हे एवढं मोठा सगळ्याचा नेमका कुठून अभ्यास करायचा आणि कसा अभ्यास करायचा। आणि एकतर काय झालंय, थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर नवीन इंट्रोड्यूस झालाय, त्यानंतर पहिले 2 वर्ष 21 आणि 22 साली जेव्हा सीईटीची एक्झाम झाली तेव्हा 25% सिलेबस हा डिलीट होता आणि त्याच्यामध्ये हा सगळा भाग डिलीट होता आणि मग त्यामुळे याचे फारसे पीवायक्यू पण नाहीयेत आणि मग याचा अभ्यास कसा करायचा हा फार मोठा प्रश्न मुलांपुढे आहे। आणि बघा, मी अगदी 10 ते 15 मिनिटात एवढं सगळं जे आहे ना त्यातलं मतलबाचं तुम्हाला सांगणार आहे की काय काय फोकस करायचं, कशावर प्रश्न विचारले जातात आणि याच्यानंतर जो 9वा भाग येणार आहे ना त्या 9व्या भागात मी पीवायक्यू सांगणार आहे, याच्यावर ह्या भागावर आलेले पीवायक्यू सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाणार आहे। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात की कसे कसे प्रश्न याच्यावर विचारले जातात आणि शॉर्ट मध्ये त्याचे उत्तर कसे कसे लिहायचे। तर बसताना वही पेन घेऊन बसा अभ्यासाला, म्हणजे तुम्हाला हे सगळं व्यवस्थित लिहून घेता येईल। तर सगळ्यात आधी आपल्याला पाहायचं हीट इंजिन। आता पहिली गोष्ट मी काय सांगते ती नीट ऐका। इंजिनला इफिशियन्सी असते, आलं का लक्षात, आणि रेफ्रिजरेटरला कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स असतो, याला क्वालिटी फॅक्टर क्यू व्हॅल्यू असंही म्हणतात, 3 नावाने याला ओळखलं जातं। आलं लक्षात, मी पहिली गोष्ट काय सांगितली, इंजिनला इफिशियन्सी असते आणि रेफ्रिजरेटर, एसी, हीट पंप हे जे आहेत यांना सगळ्यांना काय असतो, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स असतो। पहिली गोष्ट लक्षात आली। मग आता बघा इथे, मग आता हीट इंजिन आहे म्हणजे याला इफिशियन्सी असणार आहे आणि ह्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, तर या इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो W डिवायडेड बाय QH आणि ह्या W ची व्हॅल्यू काय असते, तर ती असते QH मायनस QC आणि डिवायडेड बाय W, आणि म्हणून हा फॉर्म्युला तुमचा तयार झाला की बाय QH, आणि हा फॉर्म्युला तयार झाला 1 मायनस QC बाय QH। समजलं का? हा झाला पहिला फॉर्म्युला, इफिशियन्सीचा फॉर्म्युला। आता इथे काय दिसतंय, तर इफिशियन्सी मध्ये न्यूमरेटर इथे QH दोन्हीकडे आहे आणि इथून काहीतरी व्हॅल्यू वजा केली म्हणजे न्यूमरेटर छोटा आहे आणि डिनॉमिनेटर तुमचा मोठा आहे, म्हणजे इफिशियन्सी इज ऑलवेज लेस दॅन 1। हे समजलं का कारण आहे ते? तर या पद्धतीने हे झालं हीट इंजिनच्या बाबतीत। आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे सगळं आपण शिकणार आहे प्रत्येक, आता तुम्हाला येईल हीट इंजिन इज बेस्ड ऑन डॅश डॅश प्रोसेस, रेफ्रिजरेटर इज बेस्ड ऑन डॅश डॅश प्रोसेस, कार्नोट सायकल, कार्नोट इंजिन बेस्ड ऑन डॅश, सगळ्याचं उत्तर एकच आहे, इट बेस्ड ऑन ए सायक्लिक प्रोसेस। कशावर डिपेंड आहे या सगळ्यांचं फंक्शन? सायक्लिक प्रोसेसवर। आले लक्षात? मग आता हे झालं हीट इंजिन, या फॉर्म्युल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात। मग आता रेफ्रिजरेटरला कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स असतो, त्याला क्वालिटी फॅक्टर किंवा क्यू व्हॅल्यू असं पण म्हटलं जातं। नीट लिहून ठेवा, कारण कोणत्याही नावाने तुम्हाला विचारलं तर के चीच व्हॅल्यू काढायची आहे। मग आता याचा जो फॉर्म्युला असतो ना, तर याचा फॉर्म्युला असतो याच्या उलट QC बाय W आणि परत W ची व्हॅल्यू QH मायनस QC डिवायडेड बाय QH मायनस QC अशी W ची व्हॅल्यू टाकायची आणि याचा फॉर्म्युला झाला QC बाय QH मायनस 1। आता बघा, तुमचं हाऊसहोल्ड जे रेफ्रिजरेटर आहे ना त्याच्यासाठी के ची व्हॅल्यू कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा नियरली 5 असतो, म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं, तर इफिशियन्सी ही 1 पेक्षा छोटी असते आणि इथं मात्र काय झालंय, इथं QC आहे आणि इथून काहीतरी वजा केलंय आणि म्हणून इथं न्यूमरेटर मोठा आहे, डिनॉमिनेटर छोटा आहे, म्हणजे ही के ची व्हॅल्यू ही 1 पेक्षा मोठी येणार आहे। फरक कळतोय? आणि जे रूम कंडिशनर एसी आहे ना तर त्याच्यासाठी के ची व्हॅल्यू दॅट इज इन बिटवीन 2.5 to 3 असते, हे लक्षात ठेवा। दिस इज फॉर रेफ्रिजरेटर अँड दिस इज फॉर एसी। आलं लक्षात? आता त्याच्यानंतर तुम्हाला या दोन्हीमध्ये विचारलेला प्रश्न आहे, आता त्याचं डेरिव्हेशन मी ऑब्टेन करून दाखवणार नाही,
पण 2024 ला प्रश्न आलाय की ह्या दोन्हींमध्ये रिलेशन काय असतं, तर दोन्हींमध्ये रिलेशन आता हीट इंजिनची इफिशियन्सी किंवा कार्नोट इंजिनची इफिशियन्सी आणि कोइफिशियंट रेफ्रिजरेटरचा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स याच्यामधलं रिलेशन काय, तर नीट लक्षात ठेवा की इफिशियन्सी दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 प्लस के डिरेक्टली लिहायचं. आता डेरिवेशन मी ऑप्टेन करत बसत नाही. आता कधी कधी याला म्हणतात, हे बीटाने दर्शवलं जातं की कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा बीटा आहे रेफ्रिजरेटरचा आणि हीट इंजिनची किंवा कार्नोट इंजिनची इफिशियन्सी इटा आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन देम, तर केच्या जागी फक्त बीटा घालायचं म्हणजे तुमचं उत्तर तयार होईल 1 प्लस बीटा. एवढाच बदल करायचा. प्रश्न समजला का? डेरिवेशन ऑप्टेन न करता डिरेक्टली मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. 2024 चा PYQ आहे, विचारू शकतात. मग के नाव असेल तर के टाकायचं. दिस इज द रिलेशन बिटवीन इफिशियन्सी अँड कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. समजलं का? आता कार्नोट सायकलची जी इफिशियन्सी आहे ना, तर ती इटा दॅट इज इक्वल टू 1 मायनस टीसी डिवायडेड बाय टीएच. इथे टेम्परेचर आहे, इथे हीट आहे आणि इथे टेम्परेचर आहे. मग आता हेच कसं लिहिता येईल, तर दॅट इज नथिंग बट टीएच मायनस टीसी डिवायडेड बाय टीएच. परत काय दिसतंय, न्यूमरेटर मोठा आहे, डिनॉमिनेटर छोटा आहे, इफिशियन्सी परत 1 पेक्षा छोटी आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे ना, हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तुम्हाला कंडिशन विचारली जाऊ शकते फॉर ग्रेटर इफिशियन्सी ऑफ कार्नोट सायकल और कार्नोट इंजिन. व्हॉट इज द फॉर कंडिशन फॉर ग्रेटर इफिशियन्सी, तर 3 कंडिशन आपल्याला सांगता येतील. पहिली कंडिशन, TH should be large as possible. TH should be large. TH should be large. दूसरी कंडिशन, TC should be small. TC should be small. आणि तिसरी कंडिशन, TH minus TC हे न्यूमरेटरला आहे आणि म्हणून that should be large. That should be large. That should be large. आणि बघा, जर समजा तुमची इफिशियन्सी 0.5 असेल तर पर्सेंट मध्ये करताना तुम्ही त्याला 100 ने गुणलं की मग ती पर्सेंट मध्ये 50%, 70% अशी येते बाळांनो. पण ओरिजिनल इफिशियन्सी ही अशी येते आणि पर्सेंट मध्ये केल्यावर मग ती येते 50%, 70%. कळलं का? न्यूमेरिकल सोडवताना हे आपल्याला लागतं. आता मी अजून एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. इथपर्यंत डोक्यात घुसलं का सगळं? मग आता बघा, हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या आणि आता मी काय सांगते ते ऐका. आता मी तुम्हाला एक शॉर्टकट किंवा ट्रिक देणार आहे. काय बघा, हे मी पुसते आता. ज्याच्यावर नीटला पण प्रश्न आलेला आहे, त्यानंतर सीईटीला पण नेहमी प्रश्न येतो आणि त्याचं उत्तर आपल्याला 1 सेकंदात काढता येतं. मग आता काय आहे तो प्रश्न बघूयात आपण. आता तुम्हाला इथं माहिती आहे की हे सोर्सचं TH हे सोर्सचं टेम्परेचर असतं. 1 मिनिट. TH हे सोर्सचं टेम्परेचर असतं आणि TC हे सिंकचं टेम्परेचर असतं. मग आता तुम्हाला प्रश्न असा देतात की इफिशियन्सी ही 50% आहे. काय आहे? 50% आहे आणि THचं टेम्परेचर हे 600 डिग्री केल्विन आहे. तर TCचं टेम्परेचर किती? आणि ऑप्शन तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेले असतात. मग आता मी तुम्हाला ट्रिक सांगते बघा. तर जेव्हा याच्या निम्म हे असतं, जे कधी फक्त 50% इफिशियन्सीला, मग TC तुमचं झालं 300 केल्विन, 300 डिग्री केल्विन. आणि जर त्याला तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं असेल तर याच्यातून 273 वजा करायचे आणि 273 वजा केल्यावर ऑप्शन राहतो 27 डिग्री सेल्सिअस. कसं सोडवायचं कळलं का? येस ऑर नो? कधी उलट करतील, कधी तुम्हाला TCचं टेम्परेचर देतील, 50% इफिशियन्सी देतील आणि TH विचारतील. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला TC दिलाय 400 केल्विन, 400 डिग्री केल्विन. TH विचारलं तर त्याच्या दुप्पट करायचं. असं विचारलं, TH दिलं आणि TC विचारलं, निम्मा करायचं. आणि TC दिलं आणि TH विचारलं तर दुप्पट करायचं, 800. आणि त्याचं जर तुम्हाला याच्यातून 273 वजा केले तर उत्तर येईल 527. TH
527 डिग्री सेल्सिअस, शक्यतो ऑप्शन डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेले असतात. समजलं का? तर ही झाली ट्रिक. आणि आता याच्यावर शेवटचं फक्त एकच तुम्हाला सांगणार आहे. आता काय बघा, तर तुम्ही जे हे शिकलात ना सगळं, आता तुम्ही काय काय शिकलात? तर हीट इंजिन शिकलात. तर हीट इंजिन मध्ये कोणत्या दोन प्रोसेस येतात? तर पहिली येते बघा आयसोथर्मल, आयसोथर्मल, आणि दुसरी येते आयसोकोरिक. आयसोकोरिक. रेफ्रिजरेटर मध्ये येतं आधी एक्सपान्शन येतं आणि मग कम्प्रेशन येतं. समजलं का? आता तुम्हाला माहितीये की याचा जो सायक्लिक प्रोसेस आहे आणि या पद्धतीने तुम्ही याची जी डायग्राम आहे ती अशी काढलेली आहे. समजतंय का? या पद्धतीने ही तुमची आहे हीट इंजिनची पीव्ही डायग्राम. आणि एरिया अंडर द कर्व हा जो क्लोज लूपचा जो एरिया आहे तर ते एका सायकलमध्ये झालेलं वर्क डन असतं. समजलं? आता तसं तुमच्या रेफ्रिजरेटर मध्ये ऍडियाबॅटिक आणि दुसरी असते, आधी ऍडियाबॅटिक एक्सपान्शन असतं आणि मग आयसोबारिक एक्सपान्शन असतं आणि मग कम्प्रेशन घडतं. आलं लक्षात? इथं आयसोथर्मल एक्सपान्शन, आयसोकोरिक एक्सपान्शन. समजलं? त्याच्यानंतर आयसोथर्मल कम्प्रेशन आणि इथे आयसोकोरिक कम्प्रेशन. अंडरस्टूड? तर या पद्धतीने आता ऍडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोबारिक एक्सपान्शन, ऍडियाबॅटिक कम्प्रेशन, आयसोबारिक कम्प्रेशन असं. आता कार्नोट सायकल मध्ये काय असतं? तर कार्नोट सायकलची जर तुम्ही फिगर काढली तर ही फिगर अशी आहे कार्नोट सायकलची. आलं लक्षात? म्हणजे हे झालं आयसोथर्मल. पहिलं येईल आयसोथर्मल आणि दुसरं येईल ऍडियाबॅटिक. ऍडियाबॅटिक म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की हीट इंजिन मध्ये ही पहिली सायकल कोणती असते? तर ती आयसोथर्मल एक्सपान्शन असते. बघा पहिली स्टेप ए टू बी, बी टू सी. आणि स्टर्लिंगची जी आहे ना, चौथा आहे स्टर्लिंग सायकल, ते आणि हीट इंजिनचं सारखंच आहे. म्हणजे फक्त तुम्हाला हे दोन लक्षात ठेवायचंय. समजलं का? तर हे हीट इंजिनचं झालं आणि स्टर्लिंग इंजिनचं झालं, रेफ्रिजरेटरचं हे झालं आणि हे कार्नोट इंजिन और कार्नोट सायकलचं झालं. तर या पद्धतीने हा अतिशय शॉर्ट मध्ये चॅप्टर प्रिपेअर करता येतो. हा भाग तुम्हाला जर टेन्शन आलं असेल एवढं मोठं कसं करायचं प्रिपेअर, तर मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये कसे प्रश्न विचारले जातात, काय विचारलं जातं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. समजलं का? तर मला खात्री आहे की हा भाग तुम्हाला थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरचा खूप कमी वेळात अभ्यास करायला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आणि त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कंजूशी करायची नाही. तुम्ही कमेंट टाकता मॅडम पटपट व्हिडिओ अपलोड करा, ते एवढं काम सोपं नाहीये बाळांनो. तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं, त्याच्या मागे खूप सारे कष्ट आहे, खूप सारी मेहनत आहे. मग लाईक करायला कंजूशी करू नका. तुम्हाला जर खरंच आवडत असतील तर मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्याच्यानंतर कमेंट टाकायला पण कंजूशी करू नका. एखाद्याचं कौतुक करायला, जर खरंच त्याला प्रोत्साहन द्यायचं असेल, त्याला प्रेरणा मिळावी असं वाटत असेल तर जरूर, तुम्हाला चांगलं वाटत असेल तर कमेंट टाका. बळजबरीने कमेंट टाकू नका. आलं का लक्षात? आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की मी केमिस्ट्रीचे सुद्धा असे एक फॉर्म्युला आणि त्याचे पीवायक्यू, फॉर्म्युला पीवायक्यू माझ्या परीने जेवढे होईल तर केमिस्ट्रीचे पण मी असे प्रश्न टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला फिजिक्स बरोबर केमिस्ट्रीचा अभ्यास पण सोपा जावा. तर मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. तुम्ही मला साथ द्याल याची मला खात्री आहे. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम, अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.